लष्कर तोयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्ला कसुरीने पहलगाम हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे। सैफुल्ला आणि लष्कर तोयबा प्लॅनिंग करण्यासाठी पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि ISIच्या अधिकाऱ्यांनी मदत केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली। एनआयच्या तपासात महत्त्वाचा साक्षीदार समोर आलाय। स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी हल्ला कैद झालाय। 2 दहशतवादी झाडामागे तर दोघं झिपलाईन जवळ लपलेले होते। झाडामागे लपलेले 2 दहशतवादी समोर आले आणि पर्यटकांना घेरलं। त्यानंतर दहशतवाद्यांनी पर्यटकांना कलमा म्हणायला भाग पाडलं। पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली आहे। रावळपिंडीत बोलताना अब्बासी यांनी भारताने पाकिस्तानचं पाणी थांबवल्यास आम्ही कारवाई करणार असा इशारा दिलेला आहे। आमच्याकडे गौरी शाहीन गझनवीसह 130 अणुबॉम्ब आहेत आणि ते आम्ही भारतासाठी ठेवल्याचं अब्बासी म्हणाले। पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये संताप आहे। हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलंय। पीडित कुटुंबियांना न्याय मिळेल असा विश्वास सुद्धा मोदींनी देशवासियांना दिलाय। विरोधकांनी काश्मीर दौऱ्यावरून केलेल्या आरोपांचा एकनाथ शिंदेंनी चांगला समाचार घेतलाय। पर्यटकांवरती झालेल्या हत्याकांडातही त्यांना राजकारण दिसतं। देशाच्या सुरक्षेसाठीच्या बैठकीला सर्वपक्षीय नेते गेले, पण त्या बैठकीला उभाटाचे नेते आलेले नाहीत। हीच त्यांची देशभक्ती आहे असा सवाल सुद्धा शिंदेंनी उपस्थित केला आहे। या पकडांना शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही। खून का बदला खून से लेंगे। पाकिस्तानला संपवायची वेळ आली असं एकनाथ शिंदे म्हणाले। आता आरपारची लढाई असली पाहिजे। महाराष्ट्रातील पाकिस्तानी लोकांनी तातडीने चालते व्हा असा इशारा शिंदेंनी दिला। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशाचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून पाकिस्तानी नागरिक अटारी बॉर्डरवरती दाखल झाले। त्यामुळे अटारी वाघा बॉर्डरवरती नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई करण्यात आली। आतापर्यंत 8 अतिरेक्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली। शिवसेना उभाटाचे नेते विनायक राऊतांनी डोंबिवलीमध्ये जोशी आणि मोने कुटुंबियांची भेट घेतली। हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या सगळ्यांना शहीदांचा दर्जा द्यावा अशी मागणी यावेळेला राऊतांनी केली। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सापडलेत, सर्वांना घालवण्याची व्यवस्था केली आहे। एकही पाकिस्तानी राहणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। येवल्याच्या अंदरसूल गावात पहलगाम हल्ल्याचा निषेध करत नागरिकांनी मोर्चा काढला। पाकिस्तानचा ध्वज जाळत नागरिकांनी निषेध नोंदवला। काश्मीरच्या पहलगामीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लासलगावच्या विंचूरमध्ये कडकडीत बंद पाळत निषेध नोंदवण्यात आला। संतप्त नागरिकांनी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आलं। सकल हिंदू समाज संघटनेतर्फे पाकिस्तानचे ध्वज जाळण्यात आले। जळगावमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळेला मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। गोंदियामध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळेला 15 मिनिटं लाईट बंद करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला। एसनची म्हणजे इसेन्शियल। एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला गरज आहे। सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही। महाराष्ट्राच्या जनतेसाठी सोन्याचे दिवस आणण्याचं काम एकनाथ शिंदे करतोय असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवरती निशाणा साधला। आता मी DCM आहे, डेडिकेटेड टू कॉमन मॅन। उठाव करण्याची हिंमत आणि धाडस या एकनाथ शिंदेंनी दाखवली। ज्यांनी लाडक्या बहीण योजनेत खोडा घातला त्यांना निवडणुकीमध्ये जोडा दाखवला असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांवरती हल्लाबोल केलाय। कसब्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणीच्या वेळेला अजित पवारांनी मीडियाला रोखलंय। आम्हाला काम करू द्या, मराठीत सांगितलेलं कळत नाही का असं म्हणत अजित पवार मीडियावरती भडकले। पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली। तर कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणी सुद्धा केली। दुकानदारांकडून धर्म बघून खरेदी करावी असं आवाहन नितेश राणेंनी केलं। दरम्यान त्यांच्या भूमिकेला धुळ्याचे भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी पाठिंबा दिला।
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रथयात्रेला कोकणातून भव्य प्रारंभ करण्यात आला. कलशाचं पूजन करत रथयात्रेला सुरुवात झाली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अखेर माफी मागितली आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना फोनवरून समज दिल्याचं कळतंय. आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्रातल्या पोलिसांना अकार्यक्षम म्हटलंय. दरम्यान गायकवाड यांचं वक्तव्य बरोबर असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात उद्योगाला जी वीज दिली जाते देशात सर्वात महाग वीज आहे, त्यामुळे उद्योजक सुद्धा फार महाराष्ट्रात यायला तयार नाहीत. राज्याचं उत्पन्न कमी झालं की विकासाची कामं करता येत नाहीत असं म्हणत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील निवडणूक काँग्रेस लढवणार आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी असे संकेत दिले. वाल्मिक कराड याचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आलाय. काल वाल्मिक कराडला शुगर डाऊन झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. आता पुढील उपचाराबाबत तज्ज्ञ समिती निर्णय घेणार आहे. सैफुल्ला कसुरीसह 6 दहशतवाद्यांच्या प्रमुखांनी रचला पहलगाम हल्ल्याचा कट. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसह ISIचाही सहभाग. पहलगाम हल्ल्याचा NIA कडून तपास सुरू. स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी हल्ला कैद. 2 दहशतवादी झाडामागे तर दोघं झिपलाईन जवळ लपल्याची माहिती समोर. भारतानं पाणी पुरवठा बंद केल्यास अण्वस्त्र हल्ला करणार. 130 अण्वस्त्र फक्त भारतासाठीच आहे. पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांचा इशारा. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशाचा आजचा शेवटचा दिवस. अटारी वाघा बॉर्डरवर नागरिकांची मोठी गर्दी. पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात संताप. हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन. तर दहशतवाद विरुद्धच्या लढाईत जग सोबत असल्याचा मोदींचा विश्वास. जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सापडले, सर्वांना घालवण्याची व्यवस्था केली आहे. एकही पाकिस्तानी राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. एसएनसी म्हणजे इसेन्शियल. एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रासाठी आवश्यक. एसएनसी या ठाकरेंनी दिलेल्या नावावरून शिंदेंची ठाकरेंवरती टीका. आणि छत्तीसगडच्या सीमेवर लष्कराने माओवाद्यांना घेरलं. लष्कराला डोंगराच्या भागात आढळली गुहा. सलग 6व्या दिवशी लष्कराकडून शोध मोहीम सुरू.